म्हणजे एक प्रकारे जनता म्हणते की हे युसलेस सरकार आहे, की हे युसलेस सरकार आहे, की हे युसलेस सरकार आहे. शिवसेना उपनेते सुभाष देसाई यांनी आज वसईमध्ये हजेरी लावली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. वसई पूर्वेच्या आदित्य हॉलमध्ये हा मेळावा होता. येथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवसेना तर अधिक बळकट करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी हा मेळावा होता. तर दुसरीकडे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सध्याचं सरकार हे युजलेस सरकार असल्याचं टीका त्यांनी केलेली आहे. कारण असं कुठलं शहर नाही की त्या शहरामध्ये खड्डे आहेत आणि सरकारला ह्या कुठल्याही प्रकारच्या खड्ड्यांचं पडलेलं नाही. पालकमंत्री त्या खड्ड्यांच्या रस्त्यावरून जात नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. याही पलीकडे जाऊन त्यांनी जो राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जे तक्रार 3 राज्यामध्ये झाली यातून भाजप राजकारण करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे झेंझीज जे आहे ते भाजपला आपली जागा दाखवतील आणि झेंझींना कमी लेखू नका, ते तुम्हाला आयत्या वेळी तुमची जागा दाखवतील असं देखील सुभाष देसाई यांनी सांगितलेलं आहे. सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काय नेमकं त्यांनी माहिती दिली आपण ऐकूयात. सर, काय सांगाल की राज्यभरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे, असं कुठचं शहर नाही की ते शहरामध्ये खड्डे आहेत, त्याला नेमका जबाबदार कोण आहे? त्रास होतोय जनतेला, एवढा त्रास आहे. ज्या वाहनाला 1 तासात एखादं अंतर कापायचं त्याला 2-2-2.5 तास लागतो, परंतु याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. जो आपल्या सत्तेच्या मस्तीमध्ये रमलेला आहे आणि अशा वेळेला खूप त्रास सहन करतायत. आता आम्ही पण येताना बघितलं इथे 1 तासात मी यायला पाहिजे होतं, खूप वेळ गेला. असं सगळ्या राज्यातल्या सगळ्या रस्त्यांवर हायवेवर सुद्धा हे असे प्रचंड खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. तेव्हा सरकारचं नेमकं काम काय चाललेलं आहे, लक्ष कुठे आहे? संबंधित मंत्री, पालकमंत्री आहेत प्रत्येक जिल्ह्याला, पण एकही पालकमंत्री या रस्त्यावरून जात नाही का? त्यांना सुद्धा त्या खड्ड्यांचा अनुभव आहे, परंतु त्याच्यावर काही उपाययोजना होत नाही. म्हणजे एक प्रकारे जनता म्हणते की हे युसलेस सरकार आहे. मुंबई गोव्याच्या खड्ड्यांवरून देखील मोठ्या प्रमाणात त्रास आहे. आणि मुंबई गोवाचं जी वाहतूक आहे लोकांची ही जास्त करून रस्त्यावरूनच होते. तर वसई विरार परिसरात शिवसेना मजबूत करण्यासाठी कशा प्रकारे पुढची पावलं उचलली जातील? शिवसेना सर्वत्र मजबूत आहे. अधिक मजबूत करण्यासाठी राज्यभर एक अभियान चालू आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये असे मेळावे घेणं, जनतेशी संपर्क, कार्यकर्त्यांशी डायलॉग हे सगळं चालू आहे. आणि त्या पद्धतीने आता वसई विरारमध्ये सुद्धा ही सभा आज ठेवलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की इथलं जे शिवसेनेचं वर्चस्व आहे हे असं मजबूत ठेवून अधिक पुढे चांगलं यश मिळेल. सर, SIR बाबतीत रोहित पवार यांनी एक स्टेटमेंट केलं आहे की बीजेपीकडे एक असं सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअरनुसार त्यांना मतदार बायफर्केशन यांनी केलेलं आहे. त्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आणि आज निवडणूक आयोगाला पत्र पण देणार आहेत. बरोबर आहे की असे वेगवेगळे प्रकार हे बीजेपी मार्फत राबवले जातात आणि कसंही करून येणं प्रकारेनं निवडणुका जिंकायच्या हे त्यांचं एक गणित ठरलेलं आहे. परंतु ह्याच्यावर सर्व विरोधी पक्षांनी जागरूक राहून आम्ही तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जागरूक करतो. ह्या मेळाव्याचा अर्थ काय? त्यासाठीच आहे की कार्यकर्त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि ह्यांचे हे जे डावपेच आहे ते उधळून लावायचे. काल राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात 3 स्टेटमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली वंदे मातरमवरून. बीजेपी याच्यातून राजकारण करते का? नक्कीच राजकारण आहे. अहो, तुम्ही तुमचं काम करा ना, तुम्हाला सत्ता आहे ना, सत्तेवरून चांगले जनतेचे प्रश्न सोडवा. ते सोडवून तुम्ही विरोधी पक्षांच्या कुठे मागे लागताय? विरोधी पक्ष आपलं काम करतोय. इथे लोकसभा डोळ्यापुढे ठेवून कशा प्रकारे आता बघा, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुका सगळ्याच डोळ्यासमोर आहेत आणि त्या दृष्टीने कार्यकर्त्यांची बांधणी चालू आहे. ह्या अशा मेळाव्यांमधून आम्ही अधिकाधिक संपर्क वाढवतोय. काल परत स्टुडंट लोकांनी आंदोलन केलं होतं, ठाण्याला केला होता, सगळीकडे केला होता ते. आज काल्पनिक पेपर फुटला न्यायालयाचं. असं आहे की सरकारमध्ये जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य केलं जात नाही. नको त्या गोष्टी करतायत आणि अशा प्रकारची मजबूतपुरी माजलेली आहे. सगळे प्रश्न भयंकर होत चाललेले आहेत. झेंझी जे रस्त्यावर उतरतात त्यावर तुमचं काय येणार? याच्या पुढे जास्त प्रमाणात येणार आणि सरकारला त्यांना आवरणं कठीण होईल. एक राजकीय विरोधक आहेत, त्यांना ठोकून काढता येतं असं खाके आहे. त्यांना नक्सली पण ही जी झेंझी आहे, जी तरुण लोक आहेत, यांना ठोकून काढता येत नाही. किती जणांना काढा, घराघरातून हे सगळे बाहेर यायला निघालेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सरकारला सळो की पळो करून सोडणं हे झेंझीचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यांना नक्सली म्हटलंय. जे आपल्याला परवडत नाही त्याला शिव्या घालायच्या, त्यांनी काही होणार नाही.